सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 19 यापूर्वीच 18 भाग अपलोड केलेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता प्रिया खूप बोलत होती म्हणून त्याने पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला खूप डीपकिस करायला लागला. पण ती तोंड बाजूला काढून पुन्हा म्हणाली, अहो बस ना, किती कराल हो. तो म्हणला, अगं अजून कुठे काय केले, आता कुठे सुरुवात झाली. पण आता तिला त्याचा तो रपटप किस पण सहन होतच नव्हता. ती रडायला लागली आणि तो तिचं रडणं ऐकून तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणाला, "श्श, रडू नकोस ना, अगं कुणी ऐकलं तर काय म्हणतील, गप्प बस ना." पण तरी त्याचा हात तोंडावर होता तर ती नुसते हुंदके देत होती. पण आता तो घाबरला, कारण त्याने तर नुसतं कुस्करलं होतं आणि किसच घेतले होते, तर तरीही रडत होती. मग रडते म्हटलं पुढे जाणार तरी कसा. तो म्हणाला, हे बघ बाळा, मी आता नाही काय करणार तुला, तू रडणं बंद कर बरं. आणि ती हुंदका आवरत त्याचा हात बाजूला काढून म्हणाली, खरंच काही करणार नाही ना. तो म्हणला, हो नाही करणार, पण तू रडणं थांबवणार आणि प्लीज, मला तुझ्या डोळ्यात पाणी बघायला अजिबात आवडत नाही ग. पण त्याला कुठं माहिती होतं की ती त्याला दूर ठेवण्यासाठी हे सगळं करत होती, कारण तिला त्याच्या हार्ड रोमॅन्सची सवयच नव्हती. आणि तो जर तिला सहन झाला नाही तर माझं काय होईल या विचारानेच ती खूपच घाबरली होती. तसं पण पहाटे उठायचं होतं उत्तर पूजेसाठी आणि झोप खूप गरजेची होती. आणि आता वाजले होते जवळपास रात्रीचे 2 आणि तो म्हणाला, ठीक आहे, झोप तू, तुला नाही देत मी त्रास. पण आता काय, त्याचा पुरुषार्थ काही केला त्याला झोपच येऊ देईना. तसं पण त्याच्या मित्रांना सकाळी काय सांगू हा प्रश्न पडला होता, कारण तिनं साधं तर तिच्या हुक्काला पण हात लावू दिला नव्हता. मग कशाचं उद्घाटन आणि कशाचं जागरण गोंधळ डोंबल्याचं. ती झोपली लगेच निवांत, ते पण पांघरून अंगावर घेऊनच. पण इकडे हाल मात्र शिवमचे झाले होते, कारण त्याचं ते तारुण्यात असलेलं सळसळतं रक्त सांडेल तेव्हा कुठे त्याला झोप येईल ना. तसं नाही, तसं काही झालं नाही आता, आणि ते होणं शक्यही नव्हतं. म्हणून तो तसाच झोपला पालथा. पण जेमतेम 2 तासांची झोप मिळाली होती दोघांनाही. त्यामुळं दोघांचेही डोळे खूप लाल झाले होते. पण आता जवळपास 5 वाजता आईसाहेबांनी उत्तर पूजेसाठी आवाज दिला. पण शिवम उठला आणि तिला तर जागच आली नाही. तोच म्हणाला, हो आईसाहेब आलो. ते गेल्या, पण शिवम चिडला नव्हता. चेष्टा तर करणारच होता तिची. त्याने एक थंड पाण्याने भरलेली बादली आणली आणि सरळ तिच्या म्हणजे प्रियाच्या अंगावर ओतली बेडवरच. आणि खाडकन उठून जागी झाली प्रिया आणि म्हणाली, काय हे. तो म्हणला, आईसाहेब केव्हाच्या बोलावत होत्या तुला, तू उठे ना म्हणून मी पाणी ओतलं. ती म्हणली, ठीक आहे, आवरते, तुम्ही पण आवरा, खाली जायचं आहे. तो म्हणाला, हो तू हो तयार, मग मी आवरतो. पण आता पाणी सांडलेलं होतं आणि ती उतरली तशी घसरली आणि त्याने तिला मिठीत सावरली. दोघांचीही नजरानजर झाली. तो म्हणला, नीट बघून चाला येत नाही का. ती म्हणली, तुम्ही आहात ना सावरायला, मग कशाला बघून चालायचंय. आणि तो नजर चुकवत म्हणाला, बरं बरं ठीक आहे. आता दोघे पण आपापले तयार झाले. तिने केस पण धुले होते, म्हणूनच टॉवेलमध्ये गुंडळून स्वतःच्या पाठीमागचे ब्लाऊजची डोरीस बांधण्यासाठी तिने हात घातला. तसं त्याने त्याच डोरीला पकडून तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि ती बांधली. दोघे पण आरशासमोर होते, म्हणून तिची नजर झुकलेली होती. ती पण खूपच लाजून झुकलेली होती. त्याने तिच्या कमरेवर हळूच मिठी मारून तिला जवळ ओढून घेत म्हणाला, काय ग, राग आला का माझा. असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावर असलेल्या त्या छोट्या तिळावर त्याचे ओठ टेकवले. तसं तशी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, आ मम्मा. तो म्हणाला, अगं काय झालं, मी तर नुसते ओठच टेकवले ना. असं म्हणून त्याने तिचे भिजलेले केस ते बाजूला केले आणि पाहिलं तर काय,
त्याच्या लव्ह बाईटमुळे जरा लालच झालं होतं, म्हणूनच ती रात्री रडत होती असं त्याला वाटलं. आता ते पाहून त्याच्याच मनात अपराधाची भावना आली होती. पण आता दोघे पण आवरून खाली आले, उत्तर पूजा केली. मग तेवढ्यात शिवमला सकाळ सकाळीच मॅनेजरचा फोन आला की खूप ताण वाढला आहे सर कामाचा. तो म्हणला, अरे मी येणारच आहे आज. ते काय आहे ना, पूजा आणि जागरण होतं, मग जरा उशीर होईल, तोपर्यंत सांभाळून घ्या. आता आता दोघे पण जाणारच होते. ते पण प्रियाचे मम्मी पप्पा आले नव्हते, मग हे दोघे जाणार होते. मग सगळ्यांनी निघायचं ठरवलं. तसं आबासाहेब म्हणले, प्रिया तू जातेस पण आम्हाला अजिबात करमणार नाही. आईसाहेब आणि अस्मी पण तसंच म्हणाल्या. तसे ती म्हणाली, मी येते काही दिवसांत, मला पण नाही तुम्हा सगळ्यांशिवाय करमणार. निघण्याच्या आधी आईसाहेबांनी दोघांचंही औक्षण केलं. मग काय, आता दोघेच होते गाडीत. पण प्रिया शिवमच्या शेजारी बसली होती तरी त्याच्या नजरेला नजर तर मिळवतच नव्हती. आता ते घरी पोचले पुण्यात. मग काय, जेवण झालं आणि ती म्हणाली, तुम्ही सोप खाणार का, असं म्हणून तिने त्याच्यासमोर डबा धरला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो फोनवर बोलत होता आणि ती समोर उभी होती. मग त्याने तिला हातानेच खाली बसण्याचा इशारा केला. तीही लगेच बसली, पण मस्त सोप खात होती आणि त्याचा सुगंधाने त्याचं पण मन झालं. मग तो तिला म्हणाला नाही. जसं तिनं पुन्हा तोंडात सोप टाकली तसं त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि सोप खाल्ली. पण फोन चालू होता म्हणून ती काहीच म्हणाली नाही. आता पुन्हा एकदा तसंच करून सोप खाल्ली तर त्याने आता फोन बंद केला होता आणि मग काय, तिच्या तोंडात तोंड घालून पुन्हा तसंच केलं. पण ती आता खूप शरमली होती आणि म्हणाली, काय होतं हे. तो म्हणला, कुठे काय, मला पण खावीशी वाटली सोप मग मी खाल्ली. ती म्हणाली, मग अशी खातात का. तो म्हणला, अगं तुझ्या सोपचा सुगंध छान आला म्हणून मला खाऊशी वाटली आणि मग खाल्ली. ती म्हणाली, तुम्ही ना खरंच खूप दुष्ट आहात हा. तो म्हणला, हो तो तर मी आहे. ती म्हणाली, अहो तुम्ही तुमच्या कामावर जाणार आहात का. तो म्हणला, हो जाणारच आहे ना, अजून अर्ध्या तासाने. ती म्हणाली, फोन करता का मला. तो म्हणला, हो करेल. ती म्हणाली, याल ना संध्याकाळी घरी. तो म्हणाला, नाही ग, काम झाले तर येईल, पण उशिरा जमेल का. ती म्हणली, हो उशिरा का होईना पण याल याल ना. तो म्हणला, का ग, येऊ तरी का ते तरी सांग. आणि ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, अहो असंच मस्त वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारायला म्हणून. आणि तो डोक्यात हात मारून घेत म्हणला, अरे देवा, अजून पण गप्पाच मारायच्यात वाटतं. चल मी निघतो, बघतो टाइम मिळाला तर लवकर येतो, असं म्हणून तो तिच्या मम्मी पप्पाचा निरोप घेऊन कामावर गेला. पण काम तर खूप पेंडिंग होतं म्हणून तिला साधा फोन करायला पण वेळ मिळाला नाही. मग तिनेच 8 वाजता संध्याकाळच्या फोन केला. त्याने तिचा फोन पाहून काम करता करता लगेच फोन उचलला आणि बोलत म्हणाला, हो बोला, काय म्हणताय. ती म्हणली, अहो किती वाजलेत बघा ना, या ना घरी. तो म्हणला, हो बाळा, एवढी फाईल झाली की लगेच येतो, तुला काही आणायचंय का. ती म्हणली, नाही. ती त्याची वाट पाहत होती. तो आला. मग काय, जावई पहिल्यांदा सासरवाड्याला मुक्कामी म्हटल्यावर छान बेत केला होता, कारण नॉनव्हेज तर पूजा केली होती म्हणून जमणार नाही, म्हणून पनीर, श्रीखंड, पुरी असे अनेक पदार्थ बनवले होते. जसं देवाला 56 भोग लावतात ना, तसं या जमाईराजाची खातिरदारी होत होती. कारण लाडाचे एकुलते एक, आपल्या घरातील सगळ्यात मोठी जबाबदारी, जी आगं गांधणीचं माशाचं पोळं होतं, लग्न करण्याचं धाडस त्यांनीच दाखवलं होतं ना प्रियासोबत. मग मग खातिरदारी तर होणारच ना. जेवण झालं. तिचे पप्पा आणि शिवमराजे गेले टेरेसवर गप्पा मारायला. मग तो म्हणला, पप्पा प्रिया अजिबात ऐकत नाही हो, स्वतःच्याच मनाचं करते, खूप हट्टी आहे हो आणि खूप हट्ट करते. आणि तिचे पप्पा म्हणले, अहो पाहुणे, तुमच्याकडे तर आमच्या कंपनीतला माल आहे, जो एकदा विकला की माघारी देणं तुम्हाला शक्य आहे, पण ती कंपनीच मी काय करू, तिच्या नावाची आहे ती.
आणि दोघे एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसू लागले, कारण प्रियाची मम्मी पण खूप हट्टी होती. तेवढ्यात प्रिया पण वर आली. तिचे पप्पा म्हणले, मी जातो, तुम्ही बसा आता दोघेही जरा वेळ आणि मग खाली या. ती म्हणली, अहो फोन का नाही केला? तो म्हणला, अगं खूप काम होतं ना, मग वेळच नाही मिळाला. ती म्हणले, ठीक आहे, चला आता झोपायला. तो म्हणाला, कुठे झोपायचंय? ती म्हणाली, कुठे म्हणजे माझ्या रूम मध्ये. तो म्हणाला, नको बाबा, मला भीती वाटते तुझी. ती म्हणली, अय्या खरंच, चला आता गपचूप. तसं तो हसत दाबत तिच्या मागे गेला. आता तिने बेडवर दोघांच्या मध्ये उशांचा ढीग लावला. तो म्हणला, हे काय ग राणी, तुला माझ्यावर विश्वास नाही का? ती म्हणाली, तुमच्यावर आहे हो, पण माझ्यावरच विश्वास नाही. मग काय? तो स्वतःचं अंग हाताने झाकून ठेवत म्हणाला, हाय रे मेरी इज्जत खतरे में लगता है. तेवढ्यात शिवमचा पुन्हा फोन वाजला आणि तो होता अतुलचा. मग तो गप्पा मारत बसला. तेवढ्यात प्रिया चेंज करून आली, नाईट गाऊन घालून आली आणि स्वतःच्या साहित्यात तिची तेलाची बाटली शोधत होती. केस मोकळे सोडले होते म्हणून त्या गुलाबी रंगावर ते आणखीनच उठून दिसत होते तिला. मग मग काय, पुन्हा बोलत बोलत तिच्या मागे मागे गेला आणि तिच्या मानेवरून एक केस बाजूला करून प्रेमाने हात फिरवत होता. पण आता त्याने तिला रात्री दिलेला रोमॅन्टिक त्रास आठवला आणि त्याने काही करण्याआधी ती त्याला दूर ढकलत अंगठा उलटा लावून डाऊन खिडकीपाशी जाऊन डोक्यावर मालिश करायला लागली स्वतःच्या. आता त्याचं फोनवरचं संभाषण संपलं आणि तो म्हणला, प्रिया काय चाललं होतं मगाशी? का उलटा अंगठा दाखवत होती? ती म्हणाली, कुठे काय? तो म्हणला, अगं रूम मध्ये कोणी नाही तर. ती म्हणाली, आम्ही नाही जा. मग तो गाणं म्हणायला लागला, जीने लगा हूँ पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूँ मैं, मेरा दिल और तुम हो यहाँ, फिर क्यों हो पल के झुकाए वहाँ, तुम साहसी पहले देखा नहीं, तुम इससे पहले थे जाने कहाँ, जीने लगा हूँ पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूँ, रहते हुआ के जो तुम पास मेरे, थम जाए पल ये यही बस मैं ये सोचूं मैं थम जाए पल ये पास मेरे जब हो तुम. असं म्हणून तिने शिवमला बेडच्या पलीकडे धक्का दिला आणि स्वतः अंगावर पांघरून घेतली आणि गप्प झोपली. तोही झोपला तिच्यापाशी उशांच्या पलीकडून. आता सकाळ झाली तर खरंच प्रियाने सगळ्या उशांच्या पलीकडे तिचे हातपाय टाकून एकदम निवांत झोपली होती. तसं पण शिवम तर झोपलाच नाही, कारण रात्रभर ही जेव्हापासून झोपली तेव्हापासून तिने त्याला झोप लागायच्या आधीच सगळे हातपाय त्याच्या अंगावर टाकले होते. मग एवढी हॉट, सेक्सी, सुंदर, संगमनेरी मूर्तीसारखी असणारी बायको जवळ आहे, पण हात लावल्यावर ती रडेल किंवा विश्वास तुटेल म्हणून तो झोपलाच नव्हता रात्रभर. मग आता सकाळी सकाळी तिच्या चेहऱ्यावर उन्हाची तिरीप आली आणि तिची झोप चावळली. आता ती स्वतःला पाहते तर काय, ती त्याच्या गळ्यावर तिचं तोंड ठेवून झोपली होती. पण हे त्याला माहिती होतं. मग तो फक्त झोपेचं नाटक करत होता आणि तिच्या ओठांची लिपस्टिक त्याच्या गळ्यावर स्पष्ट दिसत होती. आता ती पटकन उठली आणि बाजूला होऊन स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेत बाथरूम मध्ये गेली. आता ती आतूनच कपडे घालून आली, पण हा तिची ही लाजलेली अवस्था पाहून मनातच हसत होता. आता ती बाहेर आली तर हा बेडवर टेकून बसला होता आणि फोनवर अस्मीसोबत बोलत होता. तसा तो म्हणला, धर तुझ्या बहिणीसोबत बोल. मग तो संपूर्ण भिंतीकडे सरकून बसलेला होता आणि ती फोन घेण्यासाठी जवळ आली तशी त्याने तिला हाताला पकडून जवळ बसवले. तर ती फोनवर बोलत होती आणि याचं तर काय चाललं होतं, तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या ओल्या केसांसोबत चाळे.
मग ती त्याला एका हाताने थांबवत होती, पण त्याने तिला खुणावत विचारलं, हे माझ्या गळ्यावर काय केलंय म्हणून. तशी ती कान पकडून म्हणाली, सॉरी. आता फोन बंद झाला. तशी ती म्हणाली, मी म्हणाले होते ना माझ्यावर विश्वास नाही म्हणून. तसा तो स्वतःचा चेहरा लपवत म्हणाला, हाय रे मेरी इज्जत, मैं तो लुट गया, बर्बाद हो गया, अब मैं मेरे पाटलीन बाई को कैसे चेहरा दिखाऊंगा, असं म्हणून तो हसत होता. तशी ती त्याला फटका देत म्हणाली, नौटंकी बंद करा, मी काही नाही केले, अंघोळ करून घ्या. तो म्हणाला, इथे कसं केलंय, तशी अंघोळ पण घालून दे की तुझ्या हाताने. ए राणी चल ना. ती म्हणाली, एक फटका देऊ का त्याऐवजी. आता त्याने सगळ्यांचा निरोप घेतला, स्वतःचं साहित्य घेण्यासाठी रूम मध्ये गेला. तर ती भरतच होती. तो म्हणला, चल निघू मी. ती म्हणाली, हो. तो म्हणला, फोन करेल हा, येतो. असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक छोटासा किस केला आणि त्यानं तिच्यासमोर एक चॉकलेट धरून म्हणाला, हे तुझ्यासाठी. आणि ती म्हणाली, अय्या खरंच माझ्यासाठी. तो म्हणला, आता काय करायचं, हे पण करावंच लागणार ना, कारण लहान बाळ आहेस ना तू. मग तसे दोघे हसले. तिनं चॉकलेटचा एक तुकडा खाल्ला आणि त्याला म्हणाली, अहो धरा ना, तुम्ही पण खा, आरोग्यासाठी चांगलं असतं चॉकलेट. तो म्हणाला, पण ते चॉकलेट नाही आवडत मला. ती म्हणाली, मग दुसरं तुम्हाला आवडतं ते आणायचं होतं ना. तो म्हणला, हो घेतलंय की कायमचं. असं म्हणून त्याने तिच्या त्या ओठांवर लागलेलं चॉकलेट त्याच्या ओठांनी खाल्लं आणि गेला निघून त्याच्या कंपनीमध्ये. आता आपण का कुणास ठाऊक तो गेला आणि ती माहेरी होती तरी तिचं मन लागेना. आणि तिचा उदास चेहरा पाहून तिची मम्मी पप्पा म्हणाले, बाळा तुला पुन्हा गावी जायला आवडेल का, की जावयांपाशी राहायला आवडेल इथेच. ती म्हणाली, हो. का हो पप्पा असे विचारले. ते म्हणले, अगं तुझा चेहरा खूपच उतरला आहे, हवं तर फोन कर ना त्यांना. ती म्हणाली, नको, ती कामात असतील, उगीच त्यांना डिस्टर्ब करायला. तशी ती म्हणली, तुम्ही आबासाहेबांना फोन कराल का, मला नेण्यासाठी येतील ते. तशी तिची मम्मीच्या डोळ्यात पाणी आलं. आता त्यांनी फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं. पण आईसाहेब म्हणाल्या, किती वेडाबाई आहे हो, कालच तर गेली आणि आज करमत नाही म्हणून मागे यायचं म्हणते. चला आपण दोघे पण जाऊया तिला आणायला. तसे ते पण गेले आणि त्यांचा पाहुणचार झाला. आणि आता तिला ते गावी घेऊन गेले. पण आता त्या दिवशी त्यांनी शिवमला खूप फोन केले होते. त्याचा फोन तर सायलेंट होता, मीटिंग मध्ये होता म्हणून. आणि त्याने आता संध्याकाळी 8 वाजता फोन पाहिला तर त्याला एवढे मिस कॉल्स दिसले घरून. मग त्याने लगेच मागे फोन केला तर घरी सगळ्यांचं हसणं हसणं मज्जा मस्ती चालू होती. तसे आबासाहेब म्हणाले, काय मग कसे आहे कामाचे. तो म्हणला, सगळे ठीक आहे, पण तुम्ही खूप फोन केले, का केले होते बरं. तसे ते म्हणले, काय नाही असंच. बरं मग ठेवू का. ते म्हणले, हो. आणि आता ते प्रियाले म्हणाले, सुनबाई तुमचा फोन वाजेल बघा आता, तुम्ही केला होता का तुमच्या यांना फोन. ती म्हणाली, नाही मी तर नाही, फक्त मी तुम्हालाच करायला सांगितलं होता पप्पांना फोन. मग त्याने त्याचे सगळे काम आवरले, थोडेसे काम केले आणि जेवण पण केलं आणि जवळपास 10 वाजत आले होते. तसं तो मनातच म्हणला, माझ्या राणीला तर मी फोनच केला नाही, मीच करतो. मग तेव्हा ती त्याची रूम आवरत होती, तेवढ्यात फोन वाजला. तिने लगेच उचलला. आता ही इकडून काहीच बोलेना, पण तो मात्र तिकडून म्हणाला, हॅलो काय करतेस. तर ती काही बोलेना. तो पुन्हा म्हणाला, अगं काय करते माझी मैत्रीण. तरी ती पुन्हा काहीच बोलेना. आणि तो म्हणाला, अगं काय करते राणी सांग ना. आणि ती जरा तोंड फुगलेलं होतं आणि तो पुन्हा म्हणाला, राणी. तरी गप्पच. तो म्हणाला, काय करते माझं पिल्लू. ती पुन्हा गप्प. तो पुन्हा म्हणला, काय करते माझी बायको. तरी ती पुन्हा गप्पच. तो म्हणाला, काय करते माझं लाडाचं बाळ. तरी ती काही बोलेना. मग तो म्हणाला, ठीक आहे मी फोन ठेवतो. आणि हो सॉरी, मला आज खूपच काम होतं ना, त्यामुळे टाइमच भेटला नाही, सॉरी. तसं त्याचं सॉरी ऐकलं आणि तिला तेच ऐकायचं होतं. मग ती म्हणली, हो
खूपच बिझी शेतकरी आहात ना तुम्ही. काय म्हणतात त्याला इकडे, कारभारी, हो ना? तसं बोलत बोलत ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. आणि आता त्याला रातकिड्यांचा आवाज ऐकू आला. तो म्हणला, ए राणी, तू कुठे आहेस ग? ती म्हणाली, कुठे म्हणजे? माझ्या राजाने जी कर्तव्य पूर्ण करायला सांगितले ना तिथे. तो म्हणला, अगं ऐक ना, तुझ्या मागे रातकिडे ओरडतायत ना? ती म्हणे, नाही हो, ते तर काजवे आहेत ना. तसा तो हसला आणि म्हणाला, अगं माझे वेडी हळद. तशी ती पुन्हा म्हणाली, अहो खरंच हळद वेडी असते का? तो म्हणला, अगं हो असते, तुझ्यासारखी, पण एकदम सुंदर आणि गोड. ती म्हणाली, काहीतरीच असतं हा तुमचं. तो म्हणला, बरं तू ते सोड ना, तू कुठे आहेस सांग ना. ती म्हणली, मी का सांगू, तुम्हीच ओळखा बरं. असं म्हणून तिने स्वतःला त्याच्या बेडवर झोकून दिली. तसा तो म्हणला, बरं मी सांगतो, पण मग तू माझ्या सोबत 1 तास बोलायचं हं. ती म्हणली, हो, नाही झोपणार, बोलते. मग तो म्हणला, तू की नाही माझ्या बेडवर निवांत झोपून माझ्याशी बोलते. आणि ती खडबडून उठली आणि म्हणली, हे तुम्हाला कसं कळलं? तो म्हणला, तू खरंच वेडी हळद आहेस ग. तुझ्या पप्पांच्या घरी कुठे आहेत ग रातकिडे? रातकिडेच नाहीत ना. आणि हो, ते फक्त शेतातच असतात ग. मग तू कुठे असशील? आणि आता मी तुला कालच आणले होते, आज तू तिकडे का गेली? ती म्हणाली, अहो मला इथे सगळ्यांची खूप आठवण येत होती. मग काय, आईसाहेब बाबासाहेब आले मला नेण्यासाठी. तो म्हणला, माझी नाही आली तुला आठवण? ती म्हणाली, नाही अजिबात नाही, खडूस कुठले, कडू कारलं. तो म्हणाला, बरं मग अजून काय चाललंय? ती म्हणाली, आवरते आता सगळे. तो म्हणला, बरं आता काय करायचंय? ती म्हणाली, आता झोपायचंय. तो म्हणला, तू इतके लवकर का झोपतेस ग? ती म्हणली, मग काय करू? तो म्हणाला, अगं पण आता जागण्याची सवय हवी ना. ती म्हणाली, हो का, मी एकटीच जागरण करू का? तो म्हणला, बघ तुझे म्हणणे असेल तर मी येऊ का तुला जागवून ठेवायला? ती म्हणाली, काही नको, तुमच्या जागरणाची मला भीती वाटते. तो म्हणला, हो का, मग काय करायचं ठरवलंय? ती म्हणली, तुम्ही इथे या ना कामावर. म्हणजे कसं, आपण संध्याकाळी खूप गप्पा मारत जाऊ. तो म्हणाला, मला नको बाबा, नुसत्या गप्पा मारायलाच लग्न केले असं वाटतंय मी. आणि ती हसून म्हणाली, हो मग तुम्ही मला वेळ देणार होता की नाही? तो म्हणला, दिला आहे ना तुला वेळ, एग्रीकल्चर फेस्टिवल होईपर्यंत, मग बाकीचं सगळं. ती म्हणाली, हो मग ठीक आहे. ती म्हणाली, अहो माझं खूप डोकं दुखायला लागलंय पण आता. तो म्हणला, मग चॉकलेट खा ना, बरं वाटेल. ती म्हणाली, ते नको. तो म्हणला, अगं मग बाम लाव. ती म्हणाली, नको. तो म्हणला, बरं मग माझ्या कपाटात गोळ्या आहेत, घे म्हणजे लगेच बरे वाटेल. ती म्हणाली, ते पण नको. तो म्हणला, मग राणी तुला काय हवंय? ती म्हणाली, मला की नाही. तो म्हणला, अगं बोल ना पटकन. ती म्हणाली, तुम्ही हवे आहात डोके दाबायला. तो म्हणला, अरे देवा, आता हे कसं शक्य आहे ग? येऊ का आता मी? पण बघ रात्रीचे 2 वाजतील, जमेल का तुला? ती म्हणाली, नको, तसं काही नाही करायचंय तुम्ही. बरं मग ठेवू का फोन? खूप उशीर झालाय. तो म्हणाला, का? मग मला का जागा ठेवतेस? चल आता एक पटकन किस दे, मग मी पण माझं काम करत आहे. ती म्हणाली, मला काय गरज, हवी आहे तर तुम्हीच घ्या ना. तो म्हणला, अगं पण ते नाही पटत ना तुला, चल तू दे पटकन. तशी ती म्हणाली, मग तुम्हीच द्या ना बरं. तो म्हणाला, मला टशन देऊ नको हा, आत्ता तिथे येऊन फेस टू फेस खूप काही करेल. ती म्हणली, हो खरंच, मग या की, मी तर अस्मीच्या रूम मध्ये झोपणार आहे. तो म्हणाला, मी तुला सगळ्यांसमोर उचलून आणीन काय? आणि आता मला कोणीच अडवू शकत पण नाही, कारण तू माझी हक्काची लग्नाची बायको आहेस. ती म्हणाली, हो हो, कळलं कळलं, बरं. ते मला कालच कळलं हो, तुमच्या त्या सोप खाण्यावरून. चला फोन ठेवते, झोप आली आहे. तो म्हणाला, हो हो, घे झोप घे, आणि खूप सगळे पोते भरून ठेव झोपेचे, म्हणजे कसं मला पण उपयोग होईल ना, तू सोबत असली की त्यांचा. आता ती काहीच न कळून म्हणाली, म्हणजे? तो म्हणला, काही नाही, जा झोपा. आणि हसूनच फोन ठेवत म्हणला, वेळी हळद कुठली. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.